ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी रामटेक पॅटर्न, राजेंद्र मुळक यांच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेते सुनील केदार यांचा खुलासा। पैसे वाटपाच्या आरोपावरून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, माजी खासदार शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून कारवाई। मनसेच्या 17 तारखेच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता, ठाकरे गटानेही मागितली आहे। 17 तारखेलाच सभेची परवानगी, बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यानं कुणाला परवानगी मिळते याची उत्कंठा। पंतप्रधान मोदींची आज संभाजीनगर, नवी मुंबईसह शिवाजी पार्कवर सभा, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमध्ये करणार प्रचार। मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची महायुतीसाठी सभा, परवानगी राष्ट्रवादीच्या अर्जावर, मात्र अजित पवारच मुंबईऐवजी नाशिकच्या सभांना जाणार। वय झाल्याचं सांगत बारामतीवर दावेदारी करणाऱ्यांना शरद पवारांची चपराक, 84 हे म्हातारं होण्याचं वय नसल्याची मिश्किल टिप्पणी, अजून 16 वर्ष शिल्लक, अजित पवारांना प्रत्युत्तर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, गोळ्या घातल्यानंतर सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी आरोपी शिवकुमार हॉस्पिटल बाहेर अर्धा तास थांबल्याची माहिती। दिंडोरीचे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन, 3 वेळा जिंकली होती लोकसभेची निवडणूक। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा शानदार विजय, तिलक वर्माच्या शतकी खेळीनंतर अर्शदीपची भेदक गोलंदाजी, 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।